नर्मदे या ठिकाणी बघा, नर्मदा परिक्रमा मार्ग आपला किनारा मार्ग. हा जो किनारा मार्ग आहे ना, आपण जो तुम्हाला दाखवतो ना या ठिकाणी, हा जो किनारा मार्ग नर्मदा मैया आम्ही आहे ते ना आम्ही देवनारी देवनारी या ठिकाणी. तर आम्ही या ठिकाणी आहे. तर असा हा जो मार्ग आहे बघा, हा परिक्रमा मार्ग. तर या ठिकाणावरून यायला तर आपण असं 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 बघा, नर्मदा मैया किती सुंदर आणि सुपर आहे. दोन्ही डोंगरांच्या डोंगर आहे, डोंगरांच्या बाजूला सुंदर असे नर्मदा मैया. याच ठिकाणी जर पाहिलं तर आपण नर्मदा मैया या ठिकाणी तिकडे जे गुराईवाले गुराखी ते सर्व एकत्र, म्हणजे ते जनावरांचं आहे ना, सर्व एकत्र गावाचे जनावरं असतात इथं सिस्टम. आणि या ठिकाणी तिथे एक मध्यभागी तिथे एक घर आहे, ते घर आहे. आता या जिथे मी उभा आहे ना, याच्याच या डोंगराच्या पलीकडून नर्मदा मैया आहे. अशी नर्मदा मैया टर्न करून येऊन त्या डोंगराच्या तिथं आहे ना, दोन्ही जे घर आहे ना, ते जे घर आहे ना, तिथं मध्ये शेती आहे थोडीशी, ते जे घर आहे ना, दोन्ही म्हणजे मैया तिकून पण आहे निकून पण आहे. त्याच्यामध्ये एक बेट आहे, त्या ठिकाणी नर्मदा मैया आहे. बरोबर वळून जाणार, टर्न करून जाणार आणि दोन्हींच्या मध्ये नर्मदा मैया आहे. दोन्ही इकडूनही नर्मदा मैया आणि तिकडूनही नर्मदा मैया. आणि त्याच्यामध्ये जे घर आहे आणि त्या घर किती नशिबान असं का, दोन्ही साईडनी नर्मदा मैया संरक्षण देते त्या घराला. आणि काही न हे करता बघा, नर्मदा मैया एकूण झाली किती सुंदर अशी इथं नर्मदा मैयाचं रूप आहे जर पाहिलं तर. आणि इकडे येतं ना 100% फक्त संत लोक येत असणार, बाकी एकही परिक्रमा असं येत नसणार. 100% या ठिकाणी सांगतो तुम्हाला. आणि कारण या ठिकाणी येण्याचं आहे ना, धाडस कोणी करू शकत नाही. हे जे धाडस केलं आहे, जे परिक्रमा आमची जवळजवळ 4 महिने पूर्ण होत आले, 5 महिने लागणार आम्हाला परिक्रमेला, हे धाडस केले आम्हीच केलेले आहे. किनारा मार्गाशिवाय किनारा मार्गेच परिक्रमा करतोय. आणि आपणही पाहू शकता, किनारा मार्गे ज्यावेळेस परिक्रमा करत असताना तुम्हाला जे दाखवते ना, सर्व किनारा मार्गाचे कोणत्याही गोष्ट. आणि परिक्रमाचं असं म्हणत नाही का सारखे सारखे परिक्रमा मैया नर्मदाची आणि मैयाची सारखं सारखं म्हणत नाही आहे का तुम्ही दरवर्षी परिक्रमा करा, हर टाईम परिक्रमा करा. आपली एकच परिक्रमा चांगली पद्धतीने करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. नर्मदाची ज्यावेळेस नर्मदाची बोलवीन त्यावेळेस बिंदास येत चला. असं दोन्ही डोंगरांच्या मधून आणि दोन्ही डोंगरांच्या मधून एवढं खडक काढा पहाड तोडून नर्मदाची ही पुढे चाललेली आहे. कितीतरी पहाड तोडलं आहे बघा, कितीतरी पहाड तोडून चाललेले आहे या ठिकाणी नर्मदाची. आणि असा आम्हाला जो मार्ग आहे अशा मार्गे चालायला लागते या ठिकाणी बघा. हे बघा या ठिकाणी बघा, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हे असं ज्यावेळेस आपण परिक्रमा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना एवढा आनंद वाटतो की परिक्रमा करत असताना, कारण भरपूर दिवस झालेले आहेत आणि आम्ही परिक्रमा करतो आहे. रोड मार्गे न जाता संपूर्ण किनारा मार्गेच परिक्रमा चालू आहे. हे काटे, हे बोराटीचे काटे आहे बघा, हे काटे बिटे लागतात कधी कधी. आणि या ठिकाणावर आम्ही अशी परिक्रमा करत असतो. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा, नर्मदा मैयाचं आहे ना, ज्या दोन्ही डोंगरांच्या मधून नर्मदा मैया चाललेली आहे. आणि त्याची परिक्रमा आम्ही करत आहे जी नर्मदा मैयाची. त्या ठिकाणी आम्ही किती भाग्यवान असन का, ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणचं आहे ना, जे पात्र जर पाहिलं ना, नर्मदा मैया ज्या ठिकाणी चाललेली आहे ना, तर ज्या ठिकाणी आम्ही आलो आहे ना, तर आम्ही एक भाग्यवान आहे का नर्मदा मैयाने इथं टर्न घेतलेला आहे. एवढी मोठी नर्मदा मैया झालेली आहे तरी जाग्या वळालेली आहे या ठिकाणी. जाग्यावर टर्न, ह्या डोंगराला डायरेक्ट वेढा दिलेला आहे. हा जो डोंगर दिसतो ना, ह्या डोंगराला वेढा आहे. तो वेढा असा आहे का त्या भरपूर लांबपर्यंत असा टर्न आहे. जाग्यावर असा टर्न करून मैया परत तिकडे गेलेली त्या ठिकाणी. जाग्यावर टर्न केलेला आहे नर्मदा मैयाने. तर याच ठिकाणी आम्ही पण आहे ना, एवढं भाग्यवान असून का नर्मदा मैयाचा टर्न जिथं जाग्यावर एवढी मोठी नर्मदा मैया या ठिकाणी वळालेली आहे का, वाकडी आपण म्हणतो नागमोडी होत चाललेली आहे मैयाची. त्याच ठिकाणी आम्ही पण न मैयाजीचं आहे ना रूप बघण्यासाठी एवढ्या ठिकाणी आलेलो आहे, ज्या ठिकाणी कोणीच येत नाही आहे. त्या ठिकाणी आता सध्या आम्ही का नर्मदाजी इथं जाग्यावर नर्मदाजीने टर्न मारलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जाग्यावर टर्न आहे नर्मदाजीने मारलेला. तर आम्ही आता सध्या ज्या ठिकाणी
या ठिकाणी आता इथं कसं आहे, नर्मदाचे जल असल्यामुळे या ठिकाणी परत यावं लागलेलं आहे वर. आता वर चढतो जरा थोडंसं, वर चढून तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरून का. हे पण आपण बघू शकता, इथं पहिली शेती होते, शेतीतलं सर्व काही काढून घेऊन गेलेले आहे, तर मोकळं झालेले आहे, त्याच्यामुळं काय अडचण नाही आहे चालण्यासाठी बी. आणि या ठिकाणी बघा तर नर्मदाजीने तिथं युटर्न मारलेला आहे, तिथे आम्ही चाललेलो आहे, तिथून तुम्हाला दाखवतो. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना, नर्मदाची बघा इथं किती मोठी याच्यात आज युटर्न मारायचं आहे म्हणून नर्मदाजीने किती मोठा. आणि त्या युटर्नलाच एक नदी संगम आहे. ती नदी किती भाग्यवान असून युटर्नला येऊन मिळालेली. आणि नदी म्हणजे नर्मदाचे असे काही ठिकाणचे रूप आहे. ज्यावेळेस किनारामार्गे आपण चालतो ना, त्यावेळेस आपल्याला जे बघायला भेटतं ना, असे रूप बघायला भेटतात का. नर्मदाचे ना युटर्नलाच एक नदी संगम आहे. युटर्नला जो नदी संगम आहे ती सुद्धा नदी किती भाग्यवान असेल. आणि ह्या पूर्ण डोंगराला आहे ना युटर्न करून नर्मदाजी आहे ना तिकडनं त्या साईडनी वळून गेलेली आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा एक खरमेर नदी संगम आहे. आणि ही खरमेर नदी आहे सगळ्यात मोठी आणि सहाय्यक नर्मदा मैयाला जी आहे ना, ही जी नदी मिळते ना, जी पहाडांमधून आलेली ह्या साईडने आलेली आहे ना, ती ही दक्षिण तटावरून आहे ना नर्मदा मैयाला मिळते. ही जी आहे ना नर्मदा मैयाला एकत्र होती आणि ही ना एक साथ चालते, ही जी खरमेर नदी. आणि नर्मदाची इथे पुढे आहे या ठिकाणी. इथं यू टर्न मारले नर्मदाजीने, बरोबर यू टर्नवरतीच आहे ना खरमेर नदी आहे ना, जी नर्मदा म्हणजे मैयाला सहाय्यक नदी आहे ही नर्मदाची, जी की सहाय्यक नदी नर्मदाची. आणि ही जी मुलगी दिसते ना, ए बेटी रुक जरा आ रहा है, रुक ना उधर. ही जी सहाय्यक नदी आहे ही जी आहे ना, त्या आहे ना ह्या मुलीने सांगितलं मला का आम्हाला एक खरमेर नदी. आणि तसं आमच्या PDFला आहे, पण बघूया आता मी क्रॉस करतो ही खरमेर नदी. नर्मदे अरे बघा ती नर्मदाची आणि ही खरमेर नदी. आता खरमेर नदी जी आहे ना ती क्रॉस करतोय या ठिकाणावरून. हे बघा तर असं थोडंसं त्रास होईल मला खरमेर नदी क्रॉस करायला, कारण हा या ठिकाणी ओके. इकडे ना बेटी, इधर आ ना. हे बघा ही खरमेर नदी. ही जी आहे ना पुरीला आहे ना जरा आहे ना थोडीशी चॉकलेट नाही तर आपल्याकडे आहे त्या वस्तू थोड्या द्यावा. कारण याचं कारण मुलगी लई भारी आहे, त्याने आम्हाला सांगितलं बाबाजी हर बाबाजी यहाँ से जाते हैं, हर बाबाजी यहाँ से. जी नदी है ना ही खरमेर नदी है ना मैया जी के साथ चलती है अशी बोलती. मैया जी के साथ चलती म्हणजे किती सुंदर. तेरा नाम क्या है बेटी? चांदनी. बहुत अच्छा नाम रखा है चांदनी. हाँ इधर आना, तेरे को ये चाहिए ना. क्यों? हाँ चॉकलेट नहीं चाहिए? चॉकलेट चाहिए क्या? चॉकलेट चाहिए? हाँ नहीं लेना, आज बाद में खाना. रुक मैं आ रहा है उधर. तो मुलगी किती भारी आहे. मला भूक नाही, एवढी गरीब असून सुद्धा सांगते मला चॉकलेट नाही पाहिजे. हीच किती मोठी सहाय्यक नदी आहे. नर्मदाच्या लेवून मिळते. नर्मदे यार या ठिकाणी बघा जी आहे ना खरमेर नदी संगम आहे. ही जेवढी सगळ्यात मोठी नदी आहे ना, आणि ती नदी आहे ना जी केवलारी आणि गोगच्चा घाट आणि या ठिकाणी गोगच्चा घाट आहे ना हर्राटवाला या ठिकाणी आहे ना जी नर्मदा मैयाला मिळते ना, ही खरमेर नदी दोघांच्या मध्ये खरमेर नदी संगम आहे. हा संगमामधून आम्ही पुढे चाललेलो आहे गोगच्चा घाट. आणि इथे एक आश्रम आहे, त्या आश्रमावरती आणि नर्मदाजी आणि त्या संगमावरतून आहे ना, त्या पवित्र अशा संगमावरून आहे ना आम्ही पुढे आहे ना दर्शन घेऊन आहे ना पुढच्या परिक्रमेला इथून सुरुवात करत आहे याच्या आजच्या दिवसाची. आणि आजचा दिवस म्हणजे आता 3-4 वाजलेले आहेत. म्हणजे त्या संगमावरून आहे ना आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे. नर्मदे हर. तर त्या ठिकाणावरून आहे ना दर्शन घेऊन पुढे निघालो आहे आता. आणि
हाच मार्ग आम्हाला असा किनारा मार्ग इथून मैयाने युटर्न मारलेला आहे. ज्या वेळेची करमेर नदी या ज्या नर्मदा मैयाला मिळते ना त्या ठिकाणावरून नर्मदाची मैयाने युटर्न आहे. याच ठिकाणावरून आपण बघू शकता मी इथं करमेर नदी संगमावरती आहे आणि या संगमावर दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरून आहे ना मी आता आपल्याला जे ना दाखवतोय ना ते दक्षिण तटावरून दाखवतोय. या ज्या पवित्र अशा नदी संगम आहे जो करमेर नदी आहे जी पवित्र अशी नदी जी करमेर नदी एवढी ती सुद्धा आहे ना जवळजवळ नाही म्हणलं ना 200-300 किलोमीटर अंतरावरून आहे ना जी नर्मदा मैयासाठी मिळण्यासाठी नर्मदा मैयाला भेटण्यासाठी इथं आलेली आहे. आणि बरोबर जी आहे ना केवलारी आणि गोगाच्या घाट या ठिकाणी आहे ना ती नर्मदा मैयाला मिळाली. आणि ज्या पवित्र अशा संगमावरून मी चाललेलो तिथंच जो संगम आहे तो जो युटर्न मारून जी नर्मदा मैया अख्ख्या संपूर्ण या डोंगराला युटर्न मारून आहे ना परत रिटर्न तिकडे गेलेली आहे. ती जी गेलेली आहे अशी वळून गेली म्हणजे आपण नागमोडी होऊन सरळ निघाली. आणि जे इथे जे परिक्रम मार्ग आहे आमचा जो दक्षिण तटावरचा किनारा मार्ग या ठिकाणावरून आम्ही पुढे चाललेलो आहे नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैया जी आहे ना जिथं आहे ना अशी चालली ना जो युटर्न मारलेला आहे तो कच्छर टोला हे गावाचं नाव आहे कच्छर टोला गोघाट. तर गोघाट हा किती नशिबवान म्हणजे तिथं पवित्र अशा घाट आहे ना तर पवित्र अशा पावन घाटावरती चाललेलो आहे अशा तिथं नर्मदाने युटर्न मारलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. त्या ठिकाणी नर्मदाने कसा युटर्न बघू शकता. आता मी माझ्या डोळ्याने तेवढं सुंदर दिसतंय. आता आपण आपल्या याने सांगू शकता कसं या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते. आणि जो किनारा मार्ग आम्ही परिक्रमा करतो ते पण कसं काय करतो का रोड मार्ग केली पाहिजे का किनारा मार्ग हे पण आपण सांगू शकता या ठिकाणी नर्मदे.